मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। मयत स्थानिक नसल्याचे कारण देत चरोली येथील मुस्लिम समाजाकडून चरोली बाहेरील व्यक्तीच्या दफनविधीस विरोध केला जातोय। स्थानिक मुस्लिम समाजाच्या या असंवैधानिक कृत्यामुळे लातूरच्या एका मयत इसमाचा दफनविधी तब्बल 8 तास उशिरा करावा लागला, तर एका 14 वर्षीय मुलाच्या दफनविधीस रविवार दिनांक 18 रोजी विरोध करण्यात आला। या गंभीर विषयावरून चरोली येथे 2 वेळा तणावाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र येथील हिंदू पुढाऱ्यांच्या पुढाकाराने हे दोन्ही दफनविधी शांततेत पार पाडण्यात ग्रामस्थांना यश आलंय। चरोली येथे मुस्लिम समाजाची मोठी संख्या असून मुलानी आणि शेख अशा दोन्ही गटाच्या 2 वेगवेगळ्या ट्रस्ट कार्यरत आहेत। शेख कुटुंबियांच्या दफनविधीसाठी त्यांच्याकडे स्वतःची 2 गुंठे जागा असून ते येथेच आपल्या कुटुंबियांचा दफनविधी करतात, तर मुलानी ट्रस्टकडे तब्बल 23 गुंठे जागा असून येथे संरक्षण भिंतीसह सुसज्ज अशी दफनभूमी अस्तित्वात आहे। मात्र येथील मुस्लिम समाजाने काही महिन्यापूर्वी घेतलेल्या ठरावानुसार चरोली येथील दफनभूमीत चरोलीच्या बाहेरील मयत व्यक्तीला दफन करू द्यायचं नाही असा अलिखित ठराव करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। याच ठरावाचा अंमल करीत येथील मुस्लिम समाज बाहेरील मयत व्यक्तीच्या दफनविधीस विरोध करीत असल्यामुळे अशा मयत व्यक्तीचे दफन करायचे कुठे हा नवा वाद उफाळून आला आहे। बुधवार दिनांक 14 रोजी म्हणजेच पालिका निवडणूक पूर्व संध्येला लातूर येथील मोहम्मद हैदर शेख या 52 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले। सदर मयत व्यक्तीचे कुटुंब गेली 10 ते 12 वर्षांपासून चरोली येथे स्थायिक असून ते येथील मतदार आहेत। स्वतःच्या घराचा नियमित कर भरतात। अशा व्यक्तीच्या दफनविधीस स्थानिक मुस्लिम समाजाने विरोध केल्यामुळे बुधवारी दुपारी 2:30 वाजता मृत झालेल्या व्यक्तीचा दफनविधी तब्बल 8 तास उशिरा करावा लागला। निवडणूक पूर्वसंध्येला घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे चरोलीत काही तास तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते। यावेळी हिंदू ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत मयताचा दफनविधी रात्री 9:30 वाजता पूर्ण करून घेतला। या कामी चरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारे तात्यासाहेब तापकीर पाटील यांनी मोठी जबाबदारी स्वीकारत हा वादग्रस्त विषय समजुतीने संपवला। हा विषय आणखी ताजा असतानाच रविवार दिनांक 18 रोजी उत्तर प्रदेशातील परंतु चरोली येथे स्थायिक झालेल्या एका 14 वर्षीय मुस्लिम मुलाचा शनिवारी मृत्यू झाला। त्याच्याही दफनविधी स्थानिक मुस्लिमांनी विरोध केल्याने चरोलीतील या दफनभूमीच्या विषयावरून पुन्हा तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले। मात्र येथे तात्यासाहेब तापकीर पाटील यांनी पुढाकार घेत आणि शेख कुटुंबियांची समजूत घालत या मयत चिमुकल्याचा दफनविधी विधिवत पूर्ण करून घेतला। या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी हिंदू ग्रामस्थांनी पुढाकार घेत हे दोन्ही दफनविधी शांततेत पार पाडले। यात प्रामुख्याने तात्यासाहेब तापकीर पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोळक, पोपटराव पठारे, नवनिर्वाचित नगरसेवक सचिन भाऊ तापकीर, नितीनप्पा काळजे यांच्यासह इतर हिंदू धर्मीयांनी पुढाकार घेत या वादग्रस्त विषयावर सध्या तरी अखेरचा पडदा टाकला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल या हिंदू ग्रामस्थांचे सर्वत्र जोरदार कौतुक करण्यात येत आहे। मात्र हा विषय पुन्हा ऐरणीवर आला तर काय याचे उत्तर अद्याप मिळाले नाही, कारण चरोली परिसर मोठा आणि व्यापक बनला आहे। अनेक वाड्या वस्त्यांवर आणि सोसायट्यांमध्ये मुस्लिम धर्मीयांची संख्या वाढली। यातील आणखी कोणी मृत झाला तर त्याचा दफनविधी करायचा कुठे हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे। तो सोडवण्यासाठी आम्ही लवकरच निर्णय घेऊन त्यावर योग्य तो पर्याय काढू असे ठाम आश्वासन येथील तरुण आणि कार्यक्षम नगरसेवक सचिन भाऊ तापकीर यांनी मुस्लिम समाजाला दिले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।